आज आपण AC बद्दल जरा माहिती जाणून घेऊ। हा आहे AC पॅनल, त्याला आपण AC मॉड्यूल पण म्हणतोय। हे आहेत 1 2 3 आणि तिकडच्या बाजूला 4 हे AC वेंट आहेत। इथे एक आहे 5, हा 6 आणि जी काचवर जे आपण फॉब आल्यावर जे सोडतो ते एक आहे ते 7। हे सगळे AC वेंट आहेत। ज्यावेळी आपण हे आता हे समजून घेऊ पहिला, हा जो प्रॉब आहे तो ब्लोअर चालू करतोय। ब्लोअर नुसतं हवा येण्यासाठी, ही हवा येते इथून, ही बघा हवा येते आज, ही हवा येण्यासाठी आहे। AC कधी चालू होतोय? ज्यावेळी आपण हा AC लिहिलेला बटन ज्यावेळी चालू करतोय, हा चालू केल्यावर इंजिनवर लोड होते। इंजिनवर लोड आला की समजायचं AC चालू झालेला आहे। आता इथून गार वारा यायला लागल्या। आता ह्या AC पॅनलवरला हा मोड आहे। हे मोड 1 2 3 4 आणि 5 प्रकारचे मोड आहेत। एक आहे समोर फ्रंट हवा येण्यासाठी। हे दुसरा जर केला की फ्रंट आणि पायात गार हवा येण्यासाठी आहे। हा अजून एक पुढं दाबला की हा फक्त पायात जातो, पायात हवा जाण्यासाठी आहे। अजून एक केला की पायात आणि पुढं इथून, हे बघा हे इथून वारा येतोय काचवरती, हे दोन। आणि हे नुसतं खाली केला, हे नुसतं जर खाली गेला की फक्त काचवर जाते। हे काच आणि इथून हवा येत्या, इथून या काचवर इथं बरोबर येत्या। इथं का पडते हे इथं का दिलेलं आहे? ज्यावेळी फॉब येते त्यावेळी फॉब ह्या काचेला पण पुढच्याला पण येतंय। इथून आल्यावर इथला फॉब जाण्यासाठी हा AC वेंट दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्या मिररमध्ये दिसून पाठीमागची गाडी आहे किंवा नाही हे बघण्यासाठी दिलेलं आहे। इकडं पण आहे तसंच या बाजूला आहे, इथून इथं फॉब जाण्यासाठी दिलेला आहे। त्यामुळे ती मिरर पूर्ण दिसतोय आपल्याला। हा झाला मोड चेंजचा। इकडे आहे हा जे हिरवं दिसतंय हे गार कूलसाठी आहे आणि हॉट साठी इकडे यायचं। हे लाल आहे ते हॉट आहे, लाल कायम हॉटसाठीच असतंय। हे हॉट गरम वारा येण्यासाठी आहे, ते गरम वारा यायला लागला आता आणि इकडे फिरवलं की गारा वारा येतोय। हे झाले। परत हे डायरेक्शन आहे 2। हे बघा ही आतली म्हणजे गाडीतली ज्या हवा आहे ती परत रियूज करून परत आपल्याला येते, त्यासाठी हे दाबायचं आहे। आणि इकडे केल्यावर बाहेरची जी नॅचरल हवा आहे वातावरणातली ती आत येण्यासाठी हे इकडं मोड केलं जातं। हे 2 प्रकार आहे, इकडं आणि इकडं, हे 2 प्रकार झालं बस।